सद्गुरू चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया. मायबाप सज्जनांचं स्वागत आहे. पहा, आता वट पौर्णिमा सण आता जवळ आलेला आहे ना, आणि प्रत्येक स्त्रीला वट पौर्णिमेच्या सणाची ओढ लागलेली आहे. हा वट पौर्णिमेचा सण आहे ना, आपल्याला काय शिकवतो बरं? या वट पौर्णिमेच्या सणानं या मनुष्याला काय शिकवलं, या स्त्रीला काय शिकवलं? पण आजच्या या कलियुगातील स्त्रिया आहेत ना, वटपौर्णिमा म्हणजे खरेदी करणं, बाकी त्यांना शास्त्र काही माहीत नसतं. पण वटपौर्णिमेचा हा पवित्र सण आहे ना, जो की सुवासिनी महिलांसाठी अतिशय खास आहे. यावर्षी 2026मध्ये ही वटपौर्णिमा आहे ना, 29 जून म्हणजे सोमवारी या दिवशी आलेली आहे. अखंड सौभाग्याची प्राप्ती व्हावी यासाठी वटपौर्णिमेचे व्रत केलं जातं ना. या सणाला आपण हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्त्वसुद्धा देतो, आणि ज्येष्ठ पौर्णिमेला दरवर्षी वटपौर्णिमा ही साजरी केली जाते. वटपौर्णिमा आपल्या सगळ्या स्त्रियांना, सगळ्या महिलांचा अतिशय आवडता सण आहे ना, कारण या दिवशी आपण अगदी नटून थटून वडाच्या झाडाची पूजा करत असतो. तर वटपौर्णिमेच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रियांनी या रंगाची जर साडी नेसली ना, 2 ते 3 रंग आहेत, त्या रंगाची जर तुम्ही साडी नेसून पूजा केली तर पूजेचं दुप्पट फळ तुम्हाला मिळेल. हे जे रंग आहेत ते अतिशय शुभदेव फळ देणारे आहेत. प्रत्येक रंगाचं मी तुम्हाला आता महत्त्व सांगणार आहे. ज्यासोबत काही रंग शुभफळ देतात ना, त्यासोबत काही रंग जे 3 आहेत, त्या 3 रंगाच्या साड्या नेसून तुम्ही पूजा केली ना, तर त्या पूजेचं आपल्याला फळ मिळणार आहे, कारण ते अशुभ रंग मानले जातात. तर वटपौर्णिमेच्या दिवशी कुठले रंग घातल्यानं आपल्याला काय फायदा होणार आहे आणि जास्तीत जास्त सकारात्मक लहरी निर्माण होऊन पूजेचं आपल्याला संपूर्ण फळ कसं मिळेल ना, ही माहिती तुम्हाला आज या निरूपणामध्ये मिळणार आहे. नक्की वटपौर्णिमा कोणी साजरी करावी, का साजरी करावी, वटपौर्णिमेचं महत्त्व काय, या पूर्ण प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत. म्हणून वटपौर्णिमेचा शुभ मुहूर्त कोणता आहे, ही संपूर्ण माहिती तुम्हाला आता मिळणार आहे ना. वटपौर्णिमा 29 जूनला सोमवारी आली आहे, आणि 29 जूनला वटपौर्णिमेच्या पूजेला जो शुभ मुहूर्त असणार आहे ना, तो सकाळी 8:48 ते 10:40 अतिशय शुभ मुहूर्त आहे. आणि म्हणून शक्य असेल तर याच शुभ मुहूर्तावरती पूजा करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. जर या वेळेमध्ये नाही शक्य झालं ना, तर या दिवसाची राहुकाळ सोडून तुम्ही दिवसभरामध्ये कधीही पूजा करू शकता. परंतु ज्योतिषशास्त्रानुसार आपण कोणतीही पूजा किंवा सेवा ही जर शुभ मुहूर्तावरती केली ना, तर ते खूप जास्त पुण्यकारक मानलं जातं. म्हणून तुम्ही याच शुभ मुहूर्तावरती पूजा करण्याचा प्रयत्न करा. बघा, वटपौर्णिमेची जी ही पूजा आहे ना, ती आपल्याला शक्यतो दुपारी 12च्या आतच करायची आहे. फार उशिरा महिलांनी पूजा अजिबात करू नये, कारण काय करतो, सगळं आवरून शेवटची पूजा करतो, पण ते चुकीचं सुद्धा आहे ना. काही गोष्टी जर आपण त्या वेळेमध्ये केल्या ना, तर त्याचा आपल्याला जास्त फायदासुद्धा मिळत असतो. बघा, स्त्रिया ज्या आहेत ना, मस्त साडी वगैरे दागिने घालून वडाच्या झाडाची या दिवशी पूजा करतात. पण आजकाल फॅशनकडे जास्त लक्ष दिलं जातं, पण फॅशनसोबत आपली संस्कृतीसुद्धा जपलीच पाहिजे ना, ते सुद्धा महत्त्वाचं आहे ना. जर आपल्या वटपौर्णिमेमुळं आपल्या पती आणि पत्नीमध्ये भांडणं होत असतील, तर त्या वटपौर्णिमेचा, त्या सणाचा आपण काय लाभ घेतला बरं? बघा, तुम्ही कधीतरी विचार करा. प्रत्येक पत्नीनं हा विचार केला पाहिजे. जर वटपौर्णिमेला तुम्हाला 2-2 साड्या हव्या असतील, 10-10 हजाराची साडी हवी असेल, तर त्या पतिदेवानं काय करावं बरं? म्हणजे एखाद्या सणामुळं तुम्ही घरामध्ये दुःख निर्माण करत असाल ना, तर तुम्ही काही फायदा नाही. तुम्ही
पतिव्रता हे जे व्रत आहे ना ते तुम्ही पाळलं का बरं? तुम्ही वडाच्या झाडाला ज्या फेऱ्या घालणार आहेत त्या कोणासाठी घालणार आहेत बरं? पतीसाठीच घालणार आहेत ना. पण जिवंत पतीला तुम्ही जर त्रास देत असाल तर ते योग्य आहे का बरं? कधीतरी विचार करावा. आपल्याला दिवाळीला साडी लागते, गणपतीला साडी लागते, वटपौर्णिमेला साडी लागते. म्हणजे 365 दिवसातून जर तुम्ही एक वर्षाला 50 साड्या घेत असाल तर याच्यामध्ये फायदा कोणाचा आहे? तुम्ही विचार करा. या धंद्यांमध्ये आपला मराठी माणूस आहे का बरं? कुणीही नाही. म्हणून बघा, हे वटपौर्णिमेला शुभ रंग जे आहेत ना ते घातल्यामुळं आपल्याला लाभ होत असतो. बघा, ही साडी नवीनच पाहिजे असं नाही. तुम्ही जुनी साडी घातली तरी चालेल, फक्त ती स्वच्छ असावी, धुतलेली असावी, शांती निर्माण करणारी असावी. बघा, आता आपण रंगाबद्दल पाहत आहोत ना. दुसरी गोष्ट म्हणजे दागिन्याच्या बाबतीत सुद्धा तसंच आहे. मी तुम्हाला काही महत्त्वाचं सांगणार आहे. यासोबत बांगड्यासुद्धा आपल्या सौभाग्य स्त्रियांचं एक खुणच असतं ना, तर या बाबतीत सुद्धा आपल्याला काही नियम पाळायचे आहेत. आता हे जे रंग आहेत ना ते घातल्यामुळं सकारात्मक लहरी जास्त प्रमाणामध्ये निर्माण होतात आणि पूजेचं फळसुद्धा आपल्याला मिळणार आहे. तर आता कोणते रंग घातल्यानं आपल्याला काय त्याचा लाभ होतो ते आता आपण पाहूया. सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा रंग, तो रंग आहे हिरवा. देवीला आपण ओटी भरतो, हिरव्या रंगाची साडी अर्पण करतो ना. हिरव्या रंगाचा चुडा बांगड्या ज्या आहेत त्यासुद्धा अर्पण करतो. आणि वटपौर्णिमेच्या दिवशी जर महिलांनी हिरव्या रंगाची साडी नेसली तर सर्वोत्तम तो रंग जो आहे तो सगळ्यात उत्तम मानला जातो ना. हिरव्या रंग आहे ना हा सौभाग्याचं प्रतीक आहे. हिरवा रंग हा आपल्याला सुख समृद्धी प्रदान करत असतो. बघा, आपल्याला आपले सौभाग्य जे आहे ना ते वाढतं. दुसरी गोष्ट म्हणजे हिरव्या रंगाची साडी किंवा बांगड्या घातल्यामुळं भगवान शंकर जे आहेत ना ते आपल्यावर प्रसन्न होतात. आणि शिवशंकर आणि निसर्गाचं एक जवळचं नातं आहे ना, त्यामुळं आपल्याला श्रावण महिन्यामध्ये बऱ्याचशा महिला हिरव्या रंगाच्या बांगड्या, हिरव्या रंगाची साडी त्यासुद्धा घालत असतात. तर त्यामुळं हिरव्या रंगाची साडी घातल्यामुळं आपल्या वैवाहिक जीवनामध्ये अडीअडचणी येत नाहीत ना. पती पत्नीमध्ये सौख्य राहतं. आणि आपण ही जर हिरव्या रंगाची साडी नेसून पूजा केली तर त्या पूजेला आपल्याला संपूर्ण फळ मिळतं ना. त्यामुळे शक्यतो महिलांनी हिरव्या रंगाची साडी नेसा, त्यांचा आपल्याला खूप फायदा होईल. त्यानंतर शुभ रंग आहे तो म्हणजे पिवळा रंग. आपल्या हिंदू धर्मामध्ये पिवळ्या रंगाला ज्ञान, पवित्रता, समृद्धी आणि मांगल्याचं प्रतीक मानलं जातं ना. आपल्या हिंदू धर्मामध्ये पिवळ्या रंगाच्या कपड्यांना पितांबर म्हटलं जातं. कोणत्याही प्रकारच्या मांगलिक कार्यामध्ये पिवळा रंग हा आवर्जून वापरला जातो ना. आणि म्हणून पूजेमध्ये सुद्धा पिवळा रंग खूप शुभ मानला जातो. पिवळा रंग हा सूर्यदेव, मंगळ आणि बृहस्पती यासारख्या ग्रहांचे प्रतिनिधित्व करतो ना. आणि पिवळा रंग परिधान केल्यानं आपल्या कुंडलीतला गुरुग्रह हा सुद्धा बलवान होतो. त्याचबरोबर सौभाग्यातील दुसरा सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळद. जसं की आपण हळदी कुंकू म्हणजे त्यातील हळद म्हणजे हळदीला जेवढं महत्त्व आपल्या हिंदू धर्मामध्ये आहे ना तेवढं महत्त्व पिवळ्या रंगाला आहे. खरंच तुम्ही शक्य झालं ना तर यावर्षी वटपौर्णिमेच्या दिवशी पिवळ्या रंगाची साडी अवश्य नेसा. कारण पौर्णिमेच्या दिवशीसुद्धा आपण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करत असतो. आणि भगवान विष्णूंना पिवळा रंग हा अतिशय प्रिय आहे. आणि जर आपल्या सर्वांना माहीत आहे जिथे विष्णू असतात ना तिथे माता लक्ष्मी स्वतःहून निवास करते. आणि म्हणूनच यावर्षी पिवळ्या रंगाची साडी नेसून वटवृक्षाची पूजा तुम्ही नक्की करा. यामुळं तुम्हाला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद प्राप्त होईल. पुढचा रंग आहे तो म्हणजे लाल रंग.
जर तुमच्याकडे लाल रंगाची साडी असेल तर ती सुद्धा तुम्ही नेसू शकता. कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये लाल रंग हा सुद्धा खूप शुभ मानला जातो. आपण रोज देवपूजा करताना किंवा आपण इतर वेळी जी काही पूजा मांडतो त्यासाठी लाल रंगाचं वस्त्र वापरतो ना. कारण सर्व देवांना लाल रंग हा खूप जास्त प्रिय आहे. त्यातला त्यात माता लक्ष्मीला लाल रंग आहे ना खूप जास्त प्रिय असल्यामुळं या दिवशी तुम्ही लाल रंगाचे वस्त्र तुम्ही नक्की परिधान करू शकता. तसेच सौभाग्यामधील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुंकू. तर कुंकू हे सुद्धा लाल रंगातच असतं ना. हा लाल रंग आहे ना उत्साह, सौभाग्य, उमंग, धैर्य आणि नवीन जीवनाचं प्रतीक मानला जातो. लाल रंग हा संपत्तीची देवी लक्ष्मी आणि शक्तीची देवता माता दुर्गा यांना सुद्धा प्रिय आहे. आणि म्हणूनच तुम्ही यावर्षी वटपौर्णिमेला लाल रंगाची साडी घातल्याने सुद्धा तुम्हाला एक सकारात्मक ऊर्जा मिळेल. आता तुमच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झाला असेल, सगळेच रंग सांगता याच्यामुळं असं होईल त्याच्यामुळं असं होईल, मग आम्ही 4-4, 5-5 साड्या घालायच्या का बरं? अजिबात नाही. पण या रंगाची एक जरी साडी घातली ना तरीसुद्धा पुरेसं आहे. आपला पती नाराज होईल असो काही करू नका, मग या वटपौर्णिमेचा काहीच फायदा होणार नाही. आपल्या पतीच्या जीवनामध्ये आनंद निर्माण होईल ना असा हा दिवस आहे. आपल्या पतीला आहे ना त्या दिवशी खरोखरच देव माना, त्याची पूजा करा. बघा तुमचं जीवन आहे ना पूर्ण वर्ष कसं आनंदित जाईल. त्याचबरोबर पुढचा रंग आहे तो म्हणजे केशरी रंग. केशरी रंग हा सूर्योदय आणि सूर्यास्ताचा रंग आहे ना. केशरी रंग त्याग, ज्ञान, शुद्धता आणि सेवेचं प्रतीक आहे. आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये हा रंग यज्ञ आणि अग्नीच्या ज्वाळांसारखा प्रकाशमान मानला जातो ना. तो अज्ञानाचा अंधकार दूर करून सकारात्मकतेचा संचार करतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेचा ध्वज, रामकृष्ण आणि अर्जुन यांच्या रथाचे ध्वज केशरी रंगाचे होते ना. कारण केशरी रंग शौर्य, बलिदान यांचं देखील प्रतीक आहे ना. तसेच केशरी रंग दैवी शक्तीचं प्रतिनिधित्व करतो. या रंगातून आपल्याला एक सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते. त्यामुळं केशरी रंगाची साडी घातल्यानं तुम्हाला सुद्धा एक नवीन प्रकारची ऊर्जा मिळते. आणि म्हणूनच तुम्ही केशरी रंगाची साडीसुद्धा वटपौर्णिमेला घालू शकता. आता यानंतर पुढचा रंग तो सर्वात महत्त्वाचा रंग आहे म्हणजे तो गुलाबी रंग. हा सुद्धा प्रेमाचं प्रतीक आहे ना. वटपौर्णिमे हा सण आहे ना नवरा बायकोचा असतो आणि आपण नवऱ्यासाठी पूजा करत असतो. त्यामुळं या दिवशी जर तुम्ही गुलाबी रंगाची साडी नेसून पूजा केली ना तर नवरा बायकोमधलं नातं जे आहे ते घट्ट होतं. म्हणजे असं जर तुम्ही विचार केला ना तर सर्वच रंगे चांगले असतात. फक्त आपल्या मनाची दृढता आहे ना ती चांगली असावी हवी. पण काळा रंग अजिबात घालू नका. रंगांमध्ये काहीतरी सकारात्मकता, नकारात्मकता शक्ती असते ना, ती खेचून घेण्याची ताकद असते. त्याचा कुठे ना कुठे आपल्यावर परिणाम होत असतो. आपण जे काही कपडे घालतो ना तर त्याचा आपल्या आयुष्यावर खूप मोठा परिणाम होत असतो. त्यामुळं नक्कीच तुम्ही हे जे रंग मी सांगितलेले आहेत ना तसेच त्याचे महत्त्वसुद्धा सांगितलेलं आहे. त्यामुळे जमलं तर हिरव्या रंगाची साडी घाला, नाही जमलं तर आत्तापर्यंत जे काही मी तुम्हाला शुभ रंग सांगितले ना तर त्या रंगाच्या साड्या तुम्ही कोणताही विचार न करता वटपौर्णिमेला नेसू शकता. कारण हे अतिशय शुभ आणि पवित्र रंग मानले जातात ना. आता कोणत्या रंगाची साड्या ज्या आहेत त्या नेसू नये सुवासिनी स्त्रियांना माहीतच असेल. पूजेच्या दिवशी, शुभ दिवशी, सणासुदीच्या दिवशी आपण शक्यतो काळा रंग, पांढरा आणि यासोबत अगदी डार्क निळा रंग असेल ना हे 3 रंग शक्यतो तुम्हाला टाळायचे आहेत. बघा पूजेमध्ये काळा हा शक्यतो, पांढरा रंग आपण कधीच वापरत नाही. पण बघा
जो वटपौर्णिमेचा सण आहे ना, या दिवशी तुम्हाला या रंगाची साडी अजिबात घालायची नाही. काळा रंग हा नकारात्मक शक्ती खेचून घेतो ना. आता हे रंग जे आहेत याच्यानं अशुभ परिणाम होतात. पूजा ही जी आहे ना, ती आपल्याला पूजेचं फळ मिळत नाही. पुढे आता आपण पाहूया बांगड्यांच्या बाबतीत. जर तुम्ही हिरव्या रंगाच्या जर बांगड्या घातल्या ना, तर ते खूप शुभ मानल्या जातात. कारण हिरव्या रंगाच्या बांगड्या आहेत ना, त्या अखंड सौभाग्याचं प्रतीक आहेत. शक्यतो या दिवशी प्लॅस्टिकच्या किंवा मेटलच्या बांगड्या घालू नका. हिंदू धर्मामध्ये काचेच्या हिरव्या बांगड्यांना खूप जास्त महत्त्व आहे. कारण हिरवा रंग आहे ना, हा शुभ आणि सौभाग्याचं प्रतीक मानला जातो. त्यामुळं हिरवा रंग घातल्यानं त्यांच्या सौभाग्यामध्ये वाढ होते, पतीच्या प्रगतीमध्ये वाढ होते. त्यामुळं शक्यतो काचेच्या बांगड्या तुम्ही घालण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. म्हणजे यानंतर टिकळीसुद्धा बघा, या दिवशी पांढऱ्या रंगाची टिकळी अजिबात लावू नका. महिलांनो, या दिवशी अजिबात काही चुका आपल्या हातून होऊ देऊ नका. काही चुकांचं तुम्ही नक्कीच पालन करा आणि काही गोष्टी कटाक्षानं टाळा. या दिवशी तुम्ही व्रत करणार आहेत ना, त्यामुळं काही वाईट बोलू नका, कोणाचाही अपमान करू नका, खोटं बोलू नका. कारण हे जे व्रत आहे ना, हे खूप जास्त पवित्र व्रत मानलं जातं. सर्व व्रतांमध्ये हे व्रत खूप शुभ असतं. त्यामुळं तुम्हाला हा जो नियम आहे ना, तो आवर्जून पाळायचा आहे. तुमच्या घरामध्ये सुतक असेल तरीही तुम्ही हे व्रत करायचं आहे. फक्त तुम्हाला पूजा करता येणार नाही, तुम्ही दिवसभर व्रत करू शकता. आणि जर स्त्रियांना या दिवशी मासिक धर्म आला असेल तरीसुद्धा तुम्हाला पूजा करता येणार नाही, तुम्ही फक्त व्रत करायचं आहे. आता जो हा वटपौर्णिमेचा तुम्ही उपवास करणार आहेत ना, हा वटपौर्णिमेचा उपवास म्हणजे तुमचा झाला बाह्य रंगाचा उपवास, पण हा अंतरंगाचा उपवास कोणी करेल बरं? या गोष्टीचं ध्यान आहे ना, प्रत्येकानं ठेवायचं आहे. मनुष्याच्या जीवनामध्ये आहे ना, जो अंतःकरणाचा उपवास करतो ना, घरामध्ये वातावरण स्वच्छंदी ठेवतो. घरामध्ये कोणालाही शिवीगाळ करत नाही. घरामध्ये अतिशय मंगल्य वातावरण असतं ना, तीच खरी पतिव्रता आहे ना. तीच पूर्ण घराला सांभाळून ठेवते, सांसारिक जीवन आनंदाने जगते. तीच पती खरी आहे ना, तिचं पत्नी खरी आहे ना. नाहीतर आपण समाजामध्ये बघतो, या कलियुगामध्ये बघतो, लोकांची लग्न झाल्यानंतर 1-2 महिन्यामध्ये डिवोर्स होतात, तलाक होतात. मग जर पती पत्नीचं नातंच टिकत नसेल, तिथे संशय असेल, मग त्या जीवनाचा काही अर्थ आहे का? जर कोणाचं चुकत असेल ना, तर आपण कमीपणासुद्धा घ्यायला हवा. कधी आपला पती आहे ना, बाहेर कामावर जातो, 17 जणांशी त्याला तोंड द्यावं लागतं. कधी तो त्रासलेला असतो ना, दुःखी झालेला असतो. जेव्हा तो घरामध्ये येतो ना, अगोदर त्याला पाणी प्यायला द्या, नंतर त्याच्याशी प्रेमाने बोला, म्हणजे तो फ्रेश होऊन जाईल. पण आता बघा, महिलासुद्धा कामावर जातात ना, जर पती घरी असेल तर पतीने हे सुद्धा करायला हवं. म्हणजे सर्वांना समान वाटा द्यायलाच हवा ना. म्हणजे मनुष्याचे जीवन आहे ना, 2 गोष्टींनी भरलेलं आहे. एक म्हणजे सुख आणि एक म्हणजे दुःख. प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुखच येतं असं नाही आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःखच येतं असं नाही. सुख येतं ना, पण भगवंताचं नामस्मरण तुमच्या या मुखामध्ये असेल ना, तर तुमच्या जीवनामध्ये दुःख जरी आलो तरीसुद्धा त्याची तीव्रता आहे ना, ती कमी होऊन तुमच्याकडे येत असते. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही जर भक्ती मार्गामध्ये असाल ना, सर्व कुटुंब भक्ती मार्गामध्ये असेल, तुमच्या संसारामध्ये कधीच भांडण होणार नाही, तुमच्या जीवनामध्ये कधीच वाद होणार नाही. आयुष्य तुमचं खूप आनंदकारी होईल. म्हणून आयुष्यामध्ये आहे ना, जे एक भक्ती मार्गामध्ये आहेत ना, त्यांची सकाळ संध्याकाळ एवढी सुंदर आहे ना. सकाळी उठावं, एकानं उपासना करावी, लगेच दुसऱ्यानं बसावं, तिसऱ्यानं करावी, लगेच चौथ्यानं बसावं.
किती सुंदर सकाळ आहे. ज्या घरामध्ये 4-5 वेळा माळ जपली जाते, भगवंताचं नामस्मरण 500 वेळा घेतलं जातं, ते घर कसं असेल? त्या घरामध्ये लक्ष्मी नारायण बसलेला असेल ना. तुम्ही विचार करा. म्हणून आपलं घर पूर्ण उपासनेला असावं, आपलं घर पूर्ण भगवंताच्या भक्तीमध्ये असावं. तुमच्या घरामध्ये भगवंत आल्याशिवाय राहणार नाही, तुमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.